जय शिवराय मित्रांनो, गडभ्रमंतीच्या प्रवासामध्ये आज आपण निघालोय किल्ले शिवनेरीवरती. महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगेंमध्ये वसलेला एक अभेद्य किल्ला म्हणजेच शिवनेरी किल्ला. डोंगरांच्या कुशीत लपलेला हा किल्ला इतिहासाच्या प्रत्येक पानावर आपली ओळख ठसवून ठेवतो. कारण हाच तो किल्ला जिथं जन्म झाला होता भारताच्या इतिहासातील सर्वात महान योद्ध्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवनेरी म्हणजे फक्त एक किल्ला नाही, ते आहे स्वराज्याचं पाळणा, जिजामातेच्या संस्कारांची भूमी आणि मराठी अभिमानाचं केंद्रस्थान. पुण्यापासून साधारणतः 105 किलोमीटर अंतरावर जुन्नर हा किल्ला वसलेला आहे आणि याची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणतः 3500 फूट इतकी आहे. सुमारे 3500 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला जुन्नरच्या विस्तीर्ण पठारावर नजर ठेवून उभा आहे. चारही बाजूंनी खोल दऱ्या, कठीण चढाई आणि प्रचंड मजबूती, त्यामुळे शिवनेरी किल्ला शत्रूंना कधीच जिंकता आला नाही. या गडावर आपल्याला गेल्यानंतर गडाच्या पायऱ्या अत्यंत सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतात. शिवनेरी किल्ला हा निसर्गाच्या सानिध्याने वेढलेला आहे. गडावर आल्यानंतर आपल्याला गडावरचा पहिला दरवाजा पाहायला मिळतो, ज्याला महादरवाजा असं म्हटलं जातं. हा गडाचा पहिला दरवाजा आहे आणि मुख्य दरवाजासुद्धा. मुख्य दरवाजाचं बांधकाम जर तुम्ही पाहिलं तर तो दरवाजा अजूनही तुम्हाला सुस्थितीत पाहायला मिळतो. प्राचीन दगडी रचना, शिल्पांची कलाकुसर आणि समोर दिसणारा उंच डोंगर रांगेचा नजारा क्षणात मन भारावून जातं. पुढे चढताना आपल्याला भेटतात त्या ऐतिहासिक पायऱ्या, ज्या कधी जिजामाताच्या पावलांनी स्पर्श झालेल्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा. या पायऱ्या जणू आजही त्या काळच्या कथा सांगत आहेत. प्रत्येक दगड, प्रत्येक वळण जणू शिवनेरीच्या आठवणीत जपून बसलेलं आहे. या गडाचे दरवाजे जर तुम्ही पाहिलेत मित्रांनो, तर ते तुम्हाला अजूनही सुस्थितीत आणि अत्यंत चांगल्या स्थितीत पाहायला मिळतात. या गडाची रचना अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आलेली आहे. थोडंसं पुढं चालत गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो शिवनेरी गडावरचा दुसरा दरवाजा, म्हणजेच ज्याला गणेश दरवाजा असं म्हटलं जातं. गडाचा हा दरवाजासुद्धा आजसुद्धा अत्यंत सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतो आणि या दरवाजावरती आपल्याला काही शरबशिल्पेसुद्धा पाहायला मिळतात. आणखी थोडं पुढं चालून गेल्यानंतर आपल्याला गडावर आणखी 2 दरवाजे पाहायला मिळतात. तिसरा म्हणजेच पिराचा दरवाजा आणि गडाचा शेवटचा दरवाजा म्हणजेच हत्ती दरवाजा. मित्रांनो, शिवनेरी किल्ला हा संपूर्ण निसर्ग सौंदर्याने वेढलेला असून इथं आलं की मन एकदम प्रसन्न होऊन जातं. हा आहे गडावरचा तिसरा दरवाजा, ज्याला पिराचा दरवाजा असं म्हटलं जातं. इथल्या जुन्या बांधकामाच्या भिंती, ज्या आजही छत्रपतींच्या बालपणाच्या साक्षीदार आहेत. याच किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी तो दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला होता, कारण या दिवशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. मित्रांनो, शिवनेरी किल्ल्याची अजून एक खासियत सांगायचं गेलं तर या गडावर आपल्याला कुठेही कचरा पाहायला मिळत नाही. सर्वत्र आपल्याला स्वच्छता पाहायला मिळेल आणि ठिकठिकाणी कचरा टाकण्यासाठी कचराकुंडींची सोयसुद्धा करण्यात आलेली आहे. शिवनेरी किल्ला वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अनोखा आहे. मजबूत दगडी भिंती, रणनीतिक बुरुज आणि नैसर्गिक संरक्षणामुळे हा किल्ला अजेय राहिला आहे. इथल्या प्रत्येक दगडात पराक्रमाचं प्रतिबिंब आहे, प्रत्येक झाडात जिजामातेच्या संस्काराचा सुगंध आहे आणि प्रत्येक वाराच्या झुळकीत जय भवानी जय शिवाजीचा आवाज आहे. थोडंसं पुढं चालत गेल्यानंतर आपल्याला गडावरचा शेवटचा आणि आखरी दरवाजा पाहायला मिळतो, ज्याला हत्ती दरवाजा असं म्हटलं जातं. हा दरवाजासुद्धा आपल्याला अत्यंत सुस्थितीत आजही पाहायला मिळतो. गडावर आपल्याला काही ठिकाणी वेगवेगळी पाण्याची टाकीसुद्धा पाहायला मिळतात, ज्यामध्ये आजही आपल्याला पाणी पाहायला मिळतं. हे पाणी जरी पिण्यायोग्य नसलं तरी आजही या टाक्यांमध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतं. किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या तळ्यांनी आजही इतिहास जिवंत ठेवला आहे. तेच थंड पाणी जणू शतकानुशतक कथा सांगत, मी पाहिले स्वराज्याचा पाळणा हलताना, मी ऐकलाय जिजामातांचा आवाज. आजही हजारो पर्यटक, विद्यार्थी आणि शिवभक्त इथे येतात, फक्त इतिहास पाहण्यासाठी नाही तर तो अनुभवण्यासाठी. कारण शिवनेरी फक्त पाहायची जागा नाही, ती मनात अनुभवायची जागा आहे.
सूर्य मावळताना किल्ल्यावरच्या भिंतीवर पडणारा प्रकाश जणू सांगतो, हे सूर्य, जसा तू रोज उगवतोस तसं स्वराज्याचे तेजही अमर आहे. आजही भगवा झेंडा वाऱ्यावर फडकतो आणि त्या झेंड्याच्या प्रत्येक धुळकीसोबत गर्जना ऐकू येते, जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, थोडंसं पुढं आल्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळेल शिवाई देवीचं मंदिर. हो, ज्या देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं होतं, त्याच देवीचं हे मंदिर, शिवाई देवीचं मंदिर. मंदिराची बांधकाम रचना पाहिली तर अत्यंत सुंदर पद्धतीने या मंदिराची बांधकाम केलं गेलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर सुंदर आणि तेजस्वी आपल्याला शिवाई देवीची मूर्ती पाहायला मिळते. इथं आलं की मन प्रसन्न होऊन जातं. मित्रांनो, थोडंसं चालत पुढे आल्यानंतर आपल्याला काही दगडांमध्ये कोरलेल्या वास्तू पाहायला मिळतात, ज्या अतिशय सुंदर पद्धतीने रेखाटण्यात आलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीच्या काही वास्तू आपल्याला या दगडांमध्ये पाहायला मिळतात, ज्या आजही सुस्थितीत आहेत आणि ज्यांनी शिवनेरी किल्ल्याचा इतिहास जिवंत ठेवला आहे. अशा सुंदर वस्तू आपल्याला या दगडांमध्ये पाहायला मिळतात. इथेच आपल्याला काही गुफासुद्धा पाहायला मिळतात. याच दगडांमध्ये आपल्याला काही पाण्याची टाकीसुद्धा पाहायला मिळतात. या दगडात कोरलेल्या वास्तू जेव्हा तुम्ही आतून जाऊन पाहाल तेव्हा तुम्हाला आत असे काही सुंदर दृश्य पाहायला मिळेल, जे दगडामध्ये कोरले गेलेले आहे. किल्ल्यावरच्या टोकावरून पाहिलं की खाली संपूर्ण जुन्नर शहर दिसतं. आजूबाजूला हिरवाई, निसर्गाचा शांत गंध आणि त्यामध्ये उभा असलेला हा गड जणू सह्याद्रीचा मुकुटच. पावसाळ्यात तर शिवनेरी किल्ला स्वर्गासारखा दिसतो. धुक्यांचं पांघरून, ओघळणारे धबधबे आणि वाऱ्याच्या झुळकीत हेलकवणारा झेंडा. इथेच एक गंगा जमुना तलाव आहे, 2 पाण्याचे कुंड ज्यातून आजही पाणी मिळतं. त्या काळात सैनिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी ही व्यवस्था बनवली गेली होती. शिवनेरी हा फक्त इतिहास नाही, एक भाव आहे, एक प्रेरणा आहे, जी प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात वाहते. इथं उभं राहून क्षणभर डोळे मिटले तर जणू आपल्या हृदयात ऐकू येतात रणघोषाच्या आरोळ्या, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि त्याच आरोळ्यांच्या तालावर आजही हा गड जिवंत आहे. अनेक पर्यटक, इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकार आज इथे येतात. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात किल्ल्याचं सौंदर्य अतिशय मनमोहक दिसतं आणि संध्याकाळच्या सूर्यास्तात तोच गड जणू सोन्याने मढलेला भासतो. पण या किल्ल्याचं खऱ्या अर्थाने सौंदर्य फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवलं जातं. कारण हा तोच किल्ला आहे जिथून एका आईने आपल्या मुलाला शिकवलं, स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, अन्यायाविरुद्धची लढाई. आणि त्या शिकवणीवर उभं राहिलं होतं संपूर्ण मराठ्यांचं साम्राज्य. मित्रांनो, थोडंसं पुढं आलं की आपल्याला गडावर काही पूर्वीच्या काळातील राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतील, जे आज अतिशय पडक्या अवस्थेत आहेत. आणि थोडंसं चालत पुढे गेल्यानंतर आपल्याला गडावरचा अंबरखाना पाहायला मिळेल, जो अतिशय भव्य दिव्य आहे. आता याची परिस्थिती काहीशी अवघड दिसते, म्हणजे याचे खूप नुकसान झाले आहे. पूर्वी या अंबरखान्यात संपूर्ण अन्नधान्य साठवले जात असे. तुम्ही याची रचना पाहिली तर ती अतिशय भव्य दिव्य आहे आणि काहीशी सुस्थितीत सुद्धा. पूर्वी शिवकाळात याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा केला जात असे. आणि मित्रांनो, आता आपण निघालोय ते ठिकाण पाहिला जिथे झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. तेच ठिकाण आता आपण पुढे पाहणार आहोत. इथे आपल्याला पाहायला मिळतात पूर्वीच्या काळातील काही वाड्याचे अवशेष आणि इथे आपल्याला स्नानगृहसुद्धा पाहायला मिळतं. पूर्वीच्या काळातील राजे महाराजे इथे स्नान करत असत. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर खरं तर जी गोष्ट पाहण्यासाठी मन आतुरलं होतं आणि जी गोष्ट पाहण्यासाठी आपण इतका मोठा प्रवास करून आलो होतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ.
होय मित्रांनो, आपल्याला समोर पाहायला मिळतंय ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता ते ठिकाण 19 फेब्रुवारी 1630 रोजी याच ठिकाणी आरोळी गुंतली होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि याच ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने ही शिवभूमी पावन झाली. मित्रांनो, तर ही होती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी किल्ल्याची सफर. तुम्हाला ही सफर कशी वाटली मला नक्की कळवा. जय जिजाऊ, जय शिवराय.